मराठीतले पहिले वृत्तपत्र कोणते होते, ते कोणी सुरू केले, कधी आणि का सुरू केले माहितीये? या व्हिडिओमध्ये सांगतो। हे आहेत बाळशास्त्री जांभेकर। यांना मराठी वृत्तपत्राचे जनक म्हणून ओळखले जाते। का? कारण हे पहिले मराठी पत्रकार होते। यांचा जन्म सिंधुदुर्ग जिल्ह्यात पोंभुर्ले या गावी 1812 मध्ये झाला। मग 1825 च्या दरम्यान ते मुंबईला आले आणि इंग्लिश शाळेत प्रवेश घेतला। शाळेत स्वतः शिकत असताना ते 15 रुपये पगारावर इतरांनाही गणित शिकवायचे। जांभेकरांना अनेक भाषा देखील अवगत होत्या। मराठी, हिंदी, इंग्लिश, संस्कृत, तेलुगू, कन्नड, गुजराती, बंगाली, फारसी, ग्रीक, लॅटिन आणि फ्रेंच। त्या काळच्या एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये ते पहिले मराठी असिस्टंट प्रोफेसर होते। इतिहास, तत्वज्ञान, व्याकरण, विज्ञान यासारख्या विषयांवर त्यांनी एकूण 13 पुस्तकं लिहिली होती। आपली पहिली छापील ज्ञानेश्वरी त्यांनीच प्रकाशित केली होती। 6 जानेवारी 1832 रोजी दर्पण हे मराठीतले पहिले वृत्तपत्र त्यांनी सुरू केले। याची खासियत अशी होती की हे इंग्लिश आणि मराठी दोन्ही भाषेत छापण्यात येईल। पानाच्या डावीकडे इंग्लिश आणि उजवीकडे मराठी असायचे। 8 पानी या वृत्तपत्राची एका महिन्याची किंमत होती 2 रुपये। पण यातून पैसे कमावणे हा हेतू नव्हता। लोकांना त्यांच्या हक्कांची आणि कर्तव्यांची जाणीव व्हावी या उद्देशाने हे सुरू करण्यात आले होते। ब्रिटिश सरकारच्या ऑफिसेसमध्ये भारतीय लोकांना दाखल करून घ्यावे यासाठी अनेक लेख या वृत्तपत्रात छापले गेले। पण खेदाची गोष्ट अशी की दर्पण या वृत्तपत्राचा खप केवळ 300 एवढाच होता। मग 1840 मध्ये म्हणजे सुरू झाल्यापासून 8 वर्षांनंतर दर्पण वृत्तपत्र बंद पडले, कारण त्या काळच्या समाजात वाचनाची गोडी नव्हती। पण बाळशास्त्री इथेच थांबले नाहीत। त्यांनी दिग्दर्शन हे मासिक सुरू केले। पुढे मग बॉम्बे नेटिव्ह जनरल लायब्ररी, नेटिव्ह इम्प्रूव्हमेंट सोसायटी या संस्था सुद्धा त्यांनी सुरू केल्या, ज्यांची सकाळ पेपर वाचल्याशिवाय सुरूच होत नाही। अशांना हा व्हिडिओ लगेच फॉरवर्ड करा आणि आपल्याला सबस्क्राईब करा।